हा देखील क्रॉस लाईन पंचांकडे लावून आपला आपण बघतो पंचांचा बोर्ड आकाशात LPW चा शिकार बनतो आपण पाहू शकाल फलंदाज आपण बघतो पहिला धक्का लागला टीम बाबदेवाडी संघाला राजा बॅक टू द आउट पहिलाच आपण धक्का लागलाय टीम बाबदेवाडी संघाला आपल्या राजाच्या स्वरूपामध्ये चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत गोलंदाज आपण पाहतोय प्रल्हाद वाघेला अद्यापर्यंत 2 चेंडू अतळेत एक निर्धाव चेंडून एक सफलता पाहायला मिळाली कमालीची गोलंदाजी राहिली टीम आपण पाहतोय गोले गोलेवाडी संघ आपण पाहतोय अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहतोय आपण चला फलंदाज रेडी राहायचंय नवीन फलंदाज एंटर होते मैदानावरती काशीनाथ चौधरीला आत्ताच इथं आगमन झाले आपण पाहतोय किरणजी डुबना साहेबांचं आगमन झाले तसेच त्यांच्या समवेत आपण पाहतोय रमेशजी बसमा पोलीस पाटील त्याच्या समवेत आपण पाहतोय सुरेश बसमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे वळूया मैदानाकडे आपण पाहतोय तेवढा सामना इम्पॉर्टंट आपण एका बाजूला बाबदेवाडी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय गोलेवाडी संघ हा देखील क्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता हा देखील निर्धाव कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण मैदानावरती सलगचे 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळते त्यामध्ये एक सफलता आपण पाहतोय राजा बसमाची एक विकेट पाहायला मिळाली चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत गोलंदाज आपण पाहतोय प्रल्हाद वाघेला हा देखील त्रिफळा उद्ध्वस्त केला आपण मध्ये फलन दुसरा धक्का लागला टीम बाबदेवाडी संघाला आपण मध्ये काशीनाथ बॅक टू द आउट थँक्यू ब्रिज कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण मैदानावरती गोलंदाज प्रल्हाद वाघेला पाहतो आपण अद्यापर्यंत 4 चेंडू अतळे त्या गोलंदाजाने 2 सफलता पाहायला मिळाली कमालीची गोलंदाजी पाहतो आपण नवीन फलंदाज इंटर होते मैदानावरती राजा सांबरेला पाहतो आपण एक आक्रमक फलंदाज असेल हा देखील आपण पाहतोय राजा सांबरीला अद्यापर्यंत नो स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय रोशन बसमाला अजूनपर्यंत एकही चेंडू पेस केला नाही या फलंदाज आपण पाहतोय रोशन बसमाला पाहतोय आपण एक आक्रमक फलंदाज असेल टीम बाबदेवाडी संघाचा हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळला या आपण पाहू शकाल स्क्वेअर लेगला चेंडू गेला एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल 2 देखील धावा सहजरित्या पूर्ण संघाचा श्री गणेश झाला स्वतःच अकाउंट देखील ओपन केले या 2 धावा धावपलकावरती जोडले गेले 2 गड्यांच्या मुंबईमध्ये 2 धावा धावपलकावरती जोडले टीम बाबदेवाडी संघ त्यापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज आपण पाहतोय प्रल्हाद वाघेला चांगली गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली हा देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता आपण पाहतोय पंचामच्या कडे हा नो चेंडू असेल 1+1 या 2 धावा आम्ही ऍड करू धावपलकाचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये धावपलका विचार केला तर 4 धावा धावपलकावरती पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू तर आता मात्र स्ट्राईक एंड वरती एक मोठा फलंदाज आपण पाहतोय रोशन बसमाला पाहतोय आपण अद्यापर्यंत एकही चेंडू पेस केला नाही या फलंदाज आपण पाहतोय फ्रीटचा चेंडू असेल हा देखील आपण पाहू शकाल फ्रीटचा चेंडू होता कुठलाही फलंदाज बाद दिला जाणार नाही पंचामचक्रावरती पहिल्या षटक समाप्तीनंतर धावपलकाचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 4 धावा धावपलकावरती टीम बाबदेवाडी संघ थँक्यू डिज नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय रघुनाथ वाघमारेला दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज भरपूर सारा प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेचा आनंद घेतात आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक माय बापांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल भरपूर सारे मान्यवर देखील या मंचावरती आपण पाहतोय तर नेक्स्ट मॅच असेल
सारसई संघाचा संगणक आणि भिंगार बी संघाचा संगणक यायचे पहिला पुकार असेल तुमच्यापर्यंत. वळ्या मैदानाकडे आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव चेंडू अतळाई गोलंदाज आपण पाहतोय. रघुनाथ वाघमारेला पाहतो आपण. चांगली गोलंदाजी राहिली अद्याप परत गोलेवाडी संघाच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी पाहिली आपण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाची दादागिरी चालली टीम आपण पाहतोय. गाणे गोलेवाडीला पाहतोय आपण. हा देखील हलक्याताने पेस केला आपण. पंचांकडे लावून अपील मागितली होती. एक धाव वेगानं सहजरित्या पूर्ण. हे अतिरिक्त एक धाव. एक धावने जर विचार केला संघाची धाव संख्या 5 या आकड्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. कमालीची गोलंदाजी केली टीम गोलेवाडी संघाला आपण पाहतोय. चला स्पीडअप करा मित्रांनो. त्यामुळे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम गोलेवाडी संघाच्या माध्यमातून. हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळायचा होता. हा देखील निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण मैदानावरती. अवघ्या 3 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केले या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी. गोलंदाज आपण पाहतोय रघुनाथ वाघमारेला पाहतो आपण. कमालीची गोलंदाजी मैदानावरती. हा देखील आपण पाहू शकाल. एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल नाकार केलाय फलंदाज. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव. एक धावेने जर विचार केला संघाची धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावपलकावरती. ही स्पर्धा आपण पाहतोय जे वाघोबा क्रिकेट संघ धामणी आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक धामणी 2025 भव्य दिव्य पर्व पाहायला मिळते. कमालीची स्पर्धा पाहतोय आपण. हा देखील रिव्हर्स अटॅम्प्ट करायचा होता. रिव्हर्स सक्सेसफुल ठरलाय. मात्र चांगलं शतरक्षण देखील राहिलंय. एक सिंगल रन पाहायला मिळेल मैदानावरती. या अतिरिक्त एक धाव. एक धावेने जर विचार केला संघाची धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावपलकावरती जोडले गेले. कमालीची गोलंदाजी पाहिली. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाही फलंदाजाच्या बॅटमध्ये आपण पाहिलं. हा देखील आपण पाहू शकला. पंचांकडे लावून अपील. एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण. एक लेग बायची धाव आपल्याला पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळतील. दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावपलकाचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावपलकावरती. थँक्यू डीजे. अप्रतिम गोलंदाजी पाहतो आपण. चांगली तिसरे वैयक्तिक पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय संदीप वाघमारेला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय आपण पाहतोय. चेंडू गेलाय सीमा रेखा पार. हा येतोय दर्जेदार षटकार. अप्रतिम फटका पाहिला आपण रोशनच्या बॅट मधना. हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळ आपण पाहतोय. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीची आपण पाहतोय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर हा येतोय दर्जेदार चौकार. एक चौकार एक षटकार पाहिले. धावफलकाचा विचार केला तर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती. हा देखील आपण पाहू शकाल स्लोअर पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एक चौकार आणि एक षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय संदीप वाघमारेला पाहतोय आपण. तेवढं चांगली फलंदाजी आपण मध्ये रोशन. हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळत होता आपण पाहतोय. चेंडू शरीराला आज डायरेक्ट हिट करण्याच्या नादात एकदा वेगाने सहजरित्या पूर्ण. एकाच धाववरती समाधान मानावे गेले. अतिरिक्त एक धाव. एका धावीने जर विचार केला संघाची धावसंख्या 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आज भरपूर सामने आपल्याला पाहायला मिळतील. चांगले पॅन्टअप सामने पाहायला मिळतील. जास्तीत जास्त स्ट्राईक आपण पाहतोय रोशन बसवण्याला देणं गरजेचं असेल. आपण ज्याच्या बॅट एक चौकार एक षटकार पाहिलाय. हा देखील आपण पाहू शकाल. बॅट चेनारी लागली होती.
डायरेक्ट हिट करण्याच्या त्यात आपण पाहिलं. हा देखील निर्धाव चेंडू. एक चौकार आणि एक षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहते गोलंदाज आपण पाहते संदीप वाघमारेला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. आपण पाहतोय गोलंदाज संदीप वाघमारेला पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर चांगलं कमबॅक पाहतोय आपण. हा देखील रिव्हर्सचा अटॅक आपण पाहू शकाल. रिव्हर्स सक्सेसफुल ठरलाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. हा येतोय दर्जेदार चौकार. थँक्यू डीजी. धावफलकाचा विचार केला दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती जोडले गेलेत आपण पाहतोय. तर नेक्स्ट मॅच आपण पाहतोय सारसई संघाचा संघनायक आणि भिंगार बी संघाचा संघनायक यायचे नाणेफेकी करण्यासाठी. शेवटचं षटक असेल आपण पाहतोय. अण्णामारीचं षटक असेल आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अंटर होत्या मैदानावरती. गोलंदाज प्रदीप वाघमारेला पाहतोय आपण. चांगली फलंदाज तब्बल 8 चेंडू पेस केलेत. 11 धावा वैयक्तिक आपण पाहतोय रोशन बसमाच्या नावावरती. हा देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू आपण पाहायला मिळतोय. कमालीचे एफर्ट राहिले गोलंदाजाचं. स्लोअर पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू अत्तळाय प्रदीप वाघमारे. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. धावफलकाचा विचार केला तर दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. हा देखील आप ट्रॅकर चेंडू दा पुरेपूर फायदा घेतला. चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतो रोशनच्या बॅट मधून एक दमदार षटकार. कम्मालीचा फटका पाहिला आपण. आता मात्र आक्रमक ठरलाय रोशन बसमाला पाहतोय आपण. गोलंदाजावरती तुटून पडलाय फलंदाज आपण पाहतोय रोशन बसमाला. तब्बल 10 चेंडू पेस केलेत आणि 17 धावा वैयक्तिक आपण पाहतोय रोशन बसमाला. गोलंदाजावरती आक्रमण केलंय. हा देखील त्याच प्रकारे खेळायचा. हा देखील सलगचा. हा देखील स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय दुसरा षटकार. ₹1000 कॅश प्राइज दिले जायला आपण पाहतोय. कम्मालीची फटकीबाजी पाहतो आपण रोशन बसमाच्या माध्यमातून. सलगचे 2 षटकार पाहिले. धावफलकाचा जर विचार केला दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कम्मालीची फटकेबाजी पाहतो आपण. आक्रमक ठरलाय आपण फलंदाज आपण रोशन बसमाला. तब्बल 11 चेंडू पेस केले. 23 धावा स्वतःच्या अकाउंट वरती आपण पाहतोय. कम्मालीची फटकेबाजी पाहतो आपण मैदानावरती. पहिला चेंडू निर्धाव अतळ होता. त्यानंतरचे बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले रोशन बसमाच्या बॅटमॅनला. कम्मालीची फटकेबाजी. चांगली धावसंख्या आपण पाहतोय 35च्या घरामध्ये टीम बापदेवाडी संघाला आपण पाहतोय. कम्मालीची फटकेबाजी पाहतोय. हॅट्रिक संपादन कराल का आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक? हा देखील त्याच प्रकारची आपण पाहतोय आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक पाहतोय आपण. फलंदाज आपण पाहतोय
रोशन बसमा ऑन फायर. कमालीची फटकेबाजी आपण आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली. मित्रांनो, जर फलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. फलंदाज आपण पाहतो रोशनसाठी कमालीची फटकेबाजी पाहिली आपण. या षटकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावफलकावरती. कमालीची फटकेबाजी पाहतोय आपण मैदानावरती. रोशन बसमा आपण पाहतोय आक्रमक ठरला. या गोलंदाजावरची अक्षरशः तुटून पडला. या फलंदाज आपण पाहतोय रोशन बसमाला कमालीची फटकेबाजी पाहतोय मैदानावरती. हा देखील त्याच फरकाच्या आपण पाहतोय. हा सलगचा चौथा षटकार आपण पाहतोय. फलंदाज पाहतो आपण रोशन बसमाच्या बॅट मधना. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण. सलगचे 4 षटकार पाहायला मिळाले. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण रोशन बसमाच्या माध्यमातून. 13 चेंडू पेस केलेत आणि स्वतःच्या अक्कांवरती आपण पाहतो 35 धावेवरती खेळतोय. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण. धावफलकाचा विचार केला तर दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती जोडले गेले. कमालीची फटकेबाजी पाहतो. अक्षरशः गोलंदाजावरती शेवटच्या गोलंदाजावरती तुटून पडलाय हा फलंदाज आपण पाहतो रोशन बसमाला. कमालीची फटकेबाजी. शेवटच्या चेंडूवर देखील षटकार येईल का आपण पाहतोय. चांगली फलंदाजी पाहतो आपण रोशन बसमाच्या माध्यमातून. हा देखील त्याच प्रकारे खेळतो. हा देखील गेला चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतो शेवट गोल करताना दमदार चौकार. तर आपण पाहतो नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सारसई आणि त्यांच्या अगेन्स्ट भिंगार बेया. हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. टॉस साठी मात्र दोन्ही टीम्सला मात्र इथून विनंती असेल. तोपर्यंत आपण मंचकवरती वळूया ज्या ठिकाणी नुकताच अतिथीगण प्रमुख पाहुण्यांच्या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहिला. आपण पाहतोय मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय योगेशजी परदेशी सिंह भिंगार गावातील एक दमदार व्यक्तिमत्व त्यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा मात्र स्वीकार करावा. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण जर का पाहिलं गेलं तब्बल 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य लाभला आपण पाहतोय. आणि त्यांचा या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान आपण पाहतो मंचावरती योगेशजी परदेशी. आपण पाहतोय भिंगार गावातील एक फार मोठं नाव, सातत्यानं क्रिकेटवरती असणारं प्रचंड प्रेम आणि त्यांचा हा सन्मान आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीनं. महाराष्ट्राची परंपरा जपत असताना आपण पाहतो या स्पर्धेच्या वतीनं वस्त्र अलंकार माईची उपदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीनं त्यांचा सन्मान केला जातो. आपण पाहतोय फार मोठं नाव आपण पाहतोय सातत्यानं क्रिकेटवरती असणारं प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमा खातीर आपण जर का पाहिलं गेलं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल आपण जर का पाहिलं गेलं 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आम्हाला मात्र त्यांच्या माध्यमातून लागले गेला. त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतोय तसेच आपण पाहतोय पुढील शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल सुरेशजी बसवा. या साहेबांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करावा. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन किरणजी ढुमना यांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या त्यांचा देखील आपण पाहतोय या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आलेल्या अतिथी प्रमुख पाहुण्यांचा आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीनं हा सन्मान सोहळा व्यासपीठावरती आपण पाहतोय. ऑन स्क्रीन वरती आपल्याला हा सन्मान सोहळा पाहायला मिळतो. आपण पाहतो साईप्रीजच्या माध्यमातून अतिशय उत्तम दर्जाच्या क्लिअरिटी आणि क्वालिटी काय असते आज मात्र अक्षरशः मन जिंकली आपण पाहतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण पाहतोय मी पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. आपण पाहतोय नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी सारसई आणि त्यांच्या अगेन्स्ट भिंगार या दोन्ही टीम्ससाठी हा शेवटचा कॉल असेल. टॉस साठी मात्र त्वरित संपर्क साधायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया ज्या ठिकाणी सामना अप्रतिम आपण पाहतोय बापदेव आणि त्यांच्या अगेन्स्ट घोलेवाडी या दोन संघादरम्यान. तर आपण पाहतो या ठिकाणी सामना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील दुसरी लढत अप्रतिम सामना ज्या ठिकाणी तिन्ही षटकामध्ये फार कमी धावसंख्या आपण पाहिली होत्या आणि अंतिमच्या षटकामध्ये
काय बॅटिंग केली रोशन बसमाना, अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बरसला आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये तब्बल आपण धावा खर्च होताना पाहिल्या 30 धावा आणि तिथून मात्र एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळालं आपण पाहतोय. आणि इथून पाहावं लागेल या धावा मात्र वाचवल्या जातील का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये. चला फलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती असेल बघा, सलामीची जोड्या मैदानाच्या आतमध्ये मात्र त्वरित पाठवायची आपण पाहतोय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना फार चांगला रंगला जातोय. ज्या ठिकाणी बापदेव सिंगा ज्याने पहिल्या पूर्वार्धामध्ये रोशन बसमाने एकट्यानं अप्रतिम बॅटिंग केल्या. तब्बल 14 चेंडूमध्ये 39 धावेच्या नाबाद इनिंग साकारल्या आपण पाहतोय. आणि इथून लक्ष ठेवलंय जर का पाहिलं गेला 24 चेंडू आणि 52 धावेचा एक चांगलं लक्ष सेट केलं मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून गोलेवाडी टीमला देखील विनंती असेल की आपली सलामीच्या जोड्या मात्र त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. आपण जर का पाहिलं गेलं मोरबे विभागातील द व्हॉइस ऑफ करमेळ्या प्रकाशदादा भगत यांच्या माध्यमातून मात्र बापदेव 11 बापदेव टीमला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपण पाहिलं गेलं ते देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आपण पाहतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार गरजेचं होतं. अद्यापर्यंत सारसई आणि भिंगार हे दोन्ही टीम मात्र आले गेले नाही. इथून मात्र शेवटचा आणि अंतिम कॉल असेल आपण पाहतोय. सारसई टीमचे कॅप्टन आले गेलेत तर भिंगार टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल. टॉस साठी मात्र संपर्क साधायचा आहे. तर निश्चित स्वरूपात या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून सूचनेला आपण पाहतोय जर का भिंगार टीमचे कॅप्टन हे षटक समाप्त होण्या अगोदर जर का टॉस साठी आले नाही तर मात्र सारसई टीमला मात्र टॉस विन दिला जाईल आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. आलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचा जो क्रीडा रसिक वर्ग आम्हाला भरभरून प्रेम देतो त्या सर्वांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. आज फार मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची मानदी आली आपण पाहतोय. आपण पाहतोय ज्या ठिकाणी सलग 3 षटकार ठोकले रोशन बसमाना त्याच्यासाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होता आणि ते आमच्याकडे जमा झाले आपण पाहतोय रमेशजी बसमा यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र उत्तरार्धाला सुरुवात तडाखा पहिल्या चेंडूवरती आणि रोशन बसमाचं स्वागत केला. 6 धावेनं हा ठोकला बिगेट षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र अप्रतिम फटका सजवला फलंदाज आपण जर का पाहिलं गेला संदीप वाघमारेना. आणि इथून आक्रमण सख्या बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि इथून मात्र फार चांगला खेळ करत असताना पुन्हा एकदा मात्र बॅटच्या मधोमध आउट ऑफ द पार मिड विकेटला क्लिअर करत हा दुसरा बिगेट षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिलं गेलं अप्रतिम बॅटिंग आणि आपण जर का पाहिलं गेलं मंचकावरून देखील मात्र एटीएम खुले केले जातात आपण पाहतोय. जर का तिसरा षटकार ठोकला फलंदाज आपण पाहतोय संदीप वाघमारेना तर नुकताच आपण पाहिलं गेलं मंचावरती ज्यांचं शुभागमन झालंय योगेशजी परदेसे या साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. मात्र पाहावं लागेल गोलंदाज रोशन बसवा संघाचा प्रमुख गोलंदाज आणि त्यावरती आक्रमण केले जातात. इथून कमबॅक करून देईल का पुन्हा एकदा फलंदाज हवी होईल हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडूची सफर आणि इथून मात्र पाहावं लागेल हा डॉट चेंडू म्हणजे कुठे का होईना सुटकेचा निश्वास घेत असताना मैदानाच्या आतमध्ये रोशन बसमाला आपण पाहतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये जबरदस्त बॅटिंग केल्या आणि त्याचा तोडीस तोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूवरती 2 षटकार आपण पाहिल्या. सख्या बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदीप वाघमारे आणि त्याच्या साथीला प्रल्हाद वाघमारेला आपण पाहतोय. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडूची सफर अपील पाहायला मिळाल्या मात्र इथून पंचांचं बोट आकाशाकडे आणि पहिल्या धक्का गेला आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना गोलेवाडी टीमला 12 अंकावरती. त्यानंतर मात्र कुठे का होईना फार चांगलं कमबॅक करत असताना रोशन बसमाला आपण पाहतोय. कारण त्याची ओळख राहिली अद्यापर्यंत सातत्यानं व्यावसायिक
गटामध्ये मात्र फार मोठ्या संख्येनं या खेळाडूंची वर्णी आपण पाहिली आहे. मात्र इथून आज आपल्या गावासाठी कशा रीतीने खेळ केला जाईल ज्या अनुषंगाने आपण पाहिल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 51 धावा बनवल्यात आणि 52 धावेचं लक्ष ठेवलंय आणि त्या लक्ष्याचा मात्र पाठलाग करण्यासाठी आपण पाहू समोर गोलेवाडी संघ झुंज अप्रतिम सुरुवात फार चांगली राहिली आणि इथून पाहावं लागेल नवीन फलंदाज इंडिया नंबर 3 सड्या अमोल भोईर ऑन स्ट्राईक वरती. अमोल सड्या चेंडू आपण पाहतोय बॅटची टॉप एज चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक इथून पाहावं लागेल टिपला जाईल संपेल फलंदाज अमोल भोईरचा खेळ आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का गोलेवाडी टीमला 12 अंक. अप्रतिम आपण पाहतोय कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना रोशन बसमाल आपण पाहतोय ज्या ठिकाणी 2 चेंडूवरती 2 षटकार पाहिले सुरुवातीच्या आणि त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 सफलता जशास तसं उत्तर आपण पाहतोय. या स्पर्धेतून मात्र रजा घेत असताना आपण पाहिलं गेलं सन्माननीय आदरणीय योगेशजी परदेसिया भिंगार गावातील एक दमदार व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लागलेला मात्र कुठे का होईना बेजे शेड्यूल असल्या कारणास्तव या स्पर्धेतून रजा घेत असताना त्या साहेबांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी पुन्हा एकदा लाख लाख आभार व्यक्त करेन. आपण पाहतोय जाऊया मॅचच्या दिशेनं सामना देखील तेवढाच महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या पूर्वार्धामध्ये फार चांगली बॅटिंग पाहिली आणि पुन्हा एकदा मात्र फार चांगलं कमबॅक करत असताना अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय अपील जरूर पाहायला मिळाल्या मात्र पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक पहिलेच संपलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेला सारसे टीमचे कॅप्टन मात्र जॉईन झालेत नाही भिंगार बी टीमचे कॅप्टन अद्यापही मात्र यावेळेस मात्र जॉईन झाले आपण पाहतोय आणि इथून मात्र टॉस केला जाईल. ही तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल आजच्या रात्रीतील. आज आपण जर का पाहायला गेला अतिशय चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील आज या स्पर्धेतील. बी लॉर्ड्स आपण पाहतोय म्हणजे अव्वल दर्जाचे संघ एकापेक्षा एक सरस संघ आपल्याला पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेला प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन पहिला सामना आम्ही पाहिला होता वाजापूर आणि माथेरान त्या ठिकाणी परास्त केलं माथेरान बी टीमला आणि विजय संपादितला वाजापूर या टीमला आणि थेट तिसऱ्या फेरीमध्ये मात्र क्वालिफाय झाला आपण पाहतोय. त्यानंतर ही वर्तमान लढत दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये बाब्देवाडी आणि घोलेवाडी या दोन संघादरम्यान हे घमासान युद्ध पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्याने संघाची टोटल धावसंख्या 12 धावा 2 गडी बाद असताना यावेळेस मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. मी विनंती करेन की टॉस बॉक्स मध्ये मात्र येऊन मात्र टॉस संपन्न करायचा आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा विचार केला गेला अनेक साऱ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या ज्या ठिकाणी रोशन बसमान फार चांगला कमबॅक केला. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 12 धावा त्यानंतर त्या 4 चेंडूवरती एकही धाव खर्च केली नाही म्हणजे कमबॅक काय असतं आज मात्र अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिला. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती रमेश खैर आपण पाहतोय आपल्या ओठाच्या जोरावरती अनेक फलंदाजाला मात्र शांत ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने आपण पाहत असतो. मात्र यावेळेस आनंद काटपेंना फटका सजवला आपण पाहतो ऑन साईडला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण लगेच एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट आणि या 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या 14 अंकावरती फार चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी 2 फलंदाज मात्र बाद झालेत आणि तिथून मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहिले गेले नवीन फलंदाज प्रदीप वाघमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि अद्याप आपण पाहिले गेला ऍज अ ओपनर म्हणून प्रल्हाद वाघमारे यावेळेस मात्र स्ट्राईक ऑन वरती ज्या ठिकाणी त्याचा एक बंधू संदीप वाघमारे बाद झाला आणि इथून मात्र त्याचा दुसरा बंधू सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवेल का यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अतिशय क्लोज डिसिजन मैदानाच्या आतमध्ये फार चांगल्या एसटी रक्षक भूमिका आपण पाहतोय राजाच्या माध्यमातून भरपूर क्लोज आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी गोलंदाजी जर का पाहिली गेल्या आपल्या बोटाच्या जोरावरती व्हेरिएशन असणारी गोलंदाजी सातत्यानं ऑफ कटर लेग कटर चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकण्याचा हा परिक्रम मैदानाच्या आतमध्ये केला जातो. गोलंदाज रमेश खैरच्या माध्यमातून ज्या षटकातील आपण पाहिले गेला 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन जलची संधी आणि अप्रतिम जल टिपला जाईल संभाजीच्या माध्यमातून आणि धक्का क्रमांक 3 गोलेवाडी टीमला 14 अंकावरती. तर आपण पाहतो या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आले गेलेत सारसई आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय भिंगार या 2 संघादरम्यान यावेळेस मात्र टॉस केला जाईल. मी विनंती करेन सुरेशजी भस्मा या साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असत्या या सामन्याची नाणेफेकी संपन्न केली जाईल. आपण पाहतोय आज मात्र ज्या अनुषंगाने संघ वेळेवरती दाखल झाल्या मी पुन्हा एकदा सर्व
संघांचं मात्र स्वागत व्यक्त करेन. ज्या रीतीने पहिला सामना आपण पाहिला वाजापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट माथेरान बी, दोन्ही संघ दिलेल्या वेळेवरती आले होत्या आणि अतिशय चांगला सामना राहिला आपण पाहतोय. आणि त्या ठिकाणी विजय संपात इथल्या वाजापूर टीमला थेट तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय. आणि वेळेस टॉस आपण पाहतोय, टॉस जिंकला सारसे टीमला फक्त डिसिजन कळवायचा आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेने, सामना देखील तेवढाच महत्वाचा. थोडेसे आउटफील्ड खराब, दोन्ही फलंदाज एकाच एंडला, मात्र फेकी थोडीशी खराब आणि तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाबेनं 16 धावा आपण पाहतोय. धावपुस्तकावरती लागले गेले अद्यापर्यंत फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी. ज्या ठिकाणी रोशन भस्मानं पहिलं षटक फेकलं, 2 चेंडूवरती 12 धावा, त्यानंतर जे 4 चेंडू डॉट आणि तिथून मात्र फार चांगलं कमबॅक. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन थोडंसं का होईना, मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला होता, मात्र जोखीम मंजूर नव्हती आपण पाहतोय. आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साह्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेल्या 17 अंकावरती. अतिशय चांगलं कमबॅक करत असताना 52 धाब्याचं टार्गेट होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेल्या संदीप वाघमारेनं सुरुवात फार चांगली केली होती, मात्र त्याची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आणि त्यानंतर मात्र फार चांगलं कमबॅक आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र बोटा अक्षरशः वळवल्या, भरपूर क्लोज डिसिजन आणि तिसऱ्या पंचाकडे मात्र यावेळेस रेफर केले जाईल आपण पाहतोय. ऑन स्क्रीन वरती सायप्रिजच्या माध्यमातून मात्र टेक्निकल रूम मध्ये तपासणी केली जाईल, ज्या अनुषंगाने विकेट किपरची भूमिका राहिली आपण पाहतोय आणि फार चांगल्या स्टंपिंगची भूमिका आपण पाहतोय. आणि इथून मात्र डिसिजन आपल्याला निश्चित सुरुवात पाहायला मिळेल, कारण भरपूर क्लोज होत आपण पाहतोय. यावेळेस संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली 17 अंकावरती आणि इथून डिसिजन आपल्याला भरपूर क्लोज पाहायला मिळतं आणि तिसरे पंच आम्हाला सांगतील. डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी तिसरे पंच आम्हाला सांगतील की या चेंडूवरती काय डिसिजन येईल आपण पाहतोय. फलंदाज सेफ असेल आपण पाहतोय, यावेळेस मात्र नॉट आउट. आणि इथून जर का पाहिलं गेलं संघाची टोटल धावसंख्या 17 अंकावरती आणि या षटकातील उर्वरित आपण जर का पाहिलं गेलं दुसरं षटक मात्र यावेळेस समाप्त होईल. आणि फार चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज रमेश खैरच्या माध्यमातून. आपण जर का पाहिलं गेलं कमबॅकिंग षटकाची अत्यंत गरज होती आणि या षटकामध्ये धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 5. आता समीकरण आपण पाहतोय, येणारे 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असेल. इथून मात्र आक्रमण हा पवित्र सादर करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये गोलेवाडी टीमला, जर का विजयाच्या समयात मात्र संघर्ष करायचा असेल. फलंदाज आपण पाहतो ऑनस्ट्राईक वरती रघुनाथला आपण पाहतो ऑनस्ट्राईक वरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात, काय चेंडू फेकला अप्रतिम आपण पाहतोय, जणू काय बंदुकीच्या गोळीमध्ये चेंडू गेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्या रीतीने चेंडू सफर आपण पाहतोय गेला आणि फार चांगले कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं. प्रचंड वेगवान चेंडूची सफर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं रोशन बसमाना फार चांगलं कमबॅक केलं, त्यानंतर मात्र आपण पाहिलं रमेश कैरनं फक्त 5 धाब्याचं षटक फेकलं आणि तिथून मात्र फार चांगली वापसी. यावेळेस मात्र पाहावं लागेल, पंच आमच्याकडे वळालेत, लाईन खराब आहे आणि इथून अतिरिक्त धावेना संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 18 अंकावरती. समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 11 चेंडू आणि अद्याप 34 धावसंख्येची गरज असेल. इथून मात्र या षटकामध्ये आक्रमण हा पवित्रा मात्र फलंदाजाला सादर करावं लागेल. समोर फलंदाज रघुनाथ वाघमारे अद्यापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय आणि फक्त 2 धावेचे योगदान आपल्या टीमसाठी दिले आपण पाहतोय. त्यासाठी आज संघर्ष केला जाईल का, कारण समोर बापदेव संघ याच परिसरातील एक दादा संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्या संघाच्या अगेन्स्ट फाईट देत असताना अप्रतिम गोलंदाजी सातत्यानं कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं फाईट दिली जाईल मैदानाच्या आतमध्ये, ज्यावेळेस संदीप वाघमारे मैदानाच्या आतमध्ये होता 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होत्या रोशन बसमाच्या अगेन्स्ट आणि जसा बाद झाला त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये शांतता पसरली गेली आपण पाहतोय. त्याचं कारण राहिलं कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी. पुन्हा एकदा मात्र हा डॉट चेंडू आणि इथून मात्र कौतुक करावं तेवढं कमी असेल बापदेव टीमच्या माध्यमातून. आपण जर का पाहिलं गेलं या षटकातील 3 चेंडू फेकलेत आणि फार चांगली गोलंदाजी आणि संघाची टोटल धावसंख्या स्थिर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 18 अंकावरती. समीकरण अवघड होत असताना आता येणारे 9 चेंडू आणि गरज असेल तब्बल 34 धावसंख्येची. या 3 चेंडूवरती मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. अक्रॉस द लाईन अपील जरूर पाहायला मिळाल्या आणि पंचांनी अपीलला उचलून धरला. लेगबीपरच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. आपण पाहतोय धक्का क्रमांक 4 रघुनाथ वाघमारेच्या रूपात आपण पाहतोय.
क्या बात या नेक्स्ट मॅच मध्ये आपण जर का पाहिलं गेलं भिंगार बी आणि त्यांच्या अगेन्स्ट सारसया इन ऍक्शन मध्ये रोशनला आपण पाहणार आहोत. मात्र तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण जरी देखला तरी देखील रोशन बसमाचा बोलबाला राहिला. ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल अंतिम षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. तब्बल 30 धाबा एकट्याने कुठल्या होत्या आणि त्याच्या जोरावरती एक चांगलं टोटल आपण पाहिलं होतं 52 धाब्याचा. आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र डावकऱ्याचा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती राजेश पवारला आपण पाहतोय. चांगला खेळ करणं फार अपेक्षित राहील. ज्या अनुषंगाने 8 चेंडू आणि अद्यापही 34 धावसंख्येची गरज असेल. सामना थोडासा का होईना मात्र बॅकफुटला फेकला जातो आपण पाहतोय. कृष्णाला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती आज मात्र पूर्णपणे चाप सोडले मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीनं रोशन बसमानं पहिलं षटक फेकलं फार कमबॅकिंग राहिला. 2 षटकार जरूर पाहिल्या मात्र त्यामध्ये जी महत्वपूर्ण विकेट राहिली आपण पाहतोय संदीप वाघमारेच्या. तिथून मात्र कोणताही फलंदाज चांगला खेळ करू शकला नाही आणि तिथून पूर्णपणे शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र यावेळेस पाहावं लागेल बॅटची लिडिंग आहे आणि तिथून पंच आम्हाला सांगतील फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 5 अर्ध संघ डगआउट मध्ये आपण पाहतोय. क्या बात या सामना मात्र एकतर्फी जात असताना आता इथून समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 7 चेंडू आणि तब्बल 34 धावसंख्येची गरज असेल तर आपण पाहतो नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सारसे आणि त्यांच्या अगेन्स्ट भिंगार बी या दोन संघादरम्यान. ज्या ठिकाणी टॉस जिंकला सारसे टीमला आणि प्रथम पसंती दिली आपण पाहतोय फलंदाजीसाठी आणि इन ऍक्शन मध्ये आपल्याला तो सामना पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. यावेळेस मात्र सुंदर फटका सजूला आपण पाहतोय व्हीसीएफ मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण राजाला आपण पाहतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं संपलंय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 19 धाबा. आता समीकरण असेल येणारे अंतिम 6 चेंडू आणि तब्बल 33 धावसंख्येची गरज असेल. अप्रतिम संगीत आपण पाहतोय आणि सामना देखील तेवढाच महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती राजा बसमाला आपण पाहतोय. यावेळेस मात्र गोलेबारी संघ विचार करत असेल ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये अंतिम षटकामध्ये 30 धाबा आल्या आणि त्या रीतीने हा समीकरण आपण पाहतो अंतिम 6 चेंडू आणि तब्बल 33 धाब्याची गरज असेल. अंतिम षटका दिला पहिला चेंडू शॉर्ट आपलेन जो आपण पाहतोय इथून पंच आम्हाला सांगतील लाईन खराब आहे आणि अतिरिक्त धाबेना संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोय 20 अंकावरती. या अतिरिक्त धाबा जर का जास्त प्रमाणात खर्च केल्या आणि इथून जर का फलंदाजांना आक्रमण केला अटॅकिंग मोड मध्ये बॅटिंग केल्या तर नक्कीच स्वरूपात सामना रफे आणि टफ होईल यात मात्र शंका नाही. या मात्र एवढं सहज या त्या रीतीने बॅटिंग करू दिली जाईल का राजा या गोलंदाजाच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅटच्या मधोमध यावेळेस पाहावं लागेल एलिमिनेशन कमी आहे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षण रोशन बसमाल आपण पाहतोय टिपला जाईल जेल संपेल फलंदाज आपण पाहतोय मोहन वाघमारेचा धक्का क्रमांक 6 बॅटिंग करत असताना आपण पाहतोय गोलेवाडी टीमला 20 अंकावरती. अप्रतिम आपण पाहतोय सामना एकतर्फी होत असताना मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू आणि अद्याप 32 धावसंख्येची गरज असेल. एखादा चमत्कार मैदानाच्या आतमध्ये घडला तर पुन्हा एकदा मात्र मॅच मध्ये गोलेवाडी टीमला मात्र आतमध्ये येण्यास संधी दिली जाईल अन्यथा मात्र कुठे का होईना पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला अप्रतिम फाईट पाहायला मिळेल. आपण पाहतोय एका बाजूला सारसई आणि त्यांच्या अगेन्स्ट भिंगार बी या दोन संघादरम्यान पुढचा सामना आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. मात्र तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेला एकतर्फी सामना ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग फार चांगली केली रोशन बसमाना आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी अप्रतिम आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 12 धाबा होत्या आणि त्यानंतर रमेश खैरनं दुसऱ्या षटकामध्ये रमेश खैरनं फक्त 5 धाबा आणि तिसरं षटक फार कमबॅकिंग राहिला त्या ठिकाणी कृष्णानं फक्त 2 धाबा खर्च केल्या आणि इथून मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना बापदेव टीमला आपण पाहतोय पुन्हा एकदा शॉर्ट आपल्यांची सफर पण आता लाईन खराब आहे आणि अतिरिक्त धाबेना संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोय 21 अंकावरती.
इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात धावा, फक्त धावांचं अंतर कमी करतील आणि त्यासाठी प्रयत्न किती केले जातील मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहावं लागेल. समीकरण 4 चेंडू 31 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटचे टॉप एज एस्टांच्या मागे जबरदस्त जल टिपला जाईल आणि धक्का क्रमांक 7 गोलीबारी टीमला आपण पाहतोय 21 अंकावरती. क्या बात आहे. अप्रतिम आपण पाहतोय पूर्णपणे एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. जसं सामना प्रेक्षक वर्गांना हवा होता तसं सामना पाहायला मिळाला नाही या, कारण ज्या अनुषंगाने प्रेक्षक वर्गांना फक्त एकच अपेक्षित असता, सामना अंतिम चेंडूपर्यंत यावा आणि सामना रफ अँड टफ व्हावा. मात्र त्यासाठी कुठे का होईना निराशा केली बॅटिंग करत असताना गोलेवाडी टीमनं आणि सामना पूर्णपणे विजयाच्या समवेत जात असताना बापदेव 11 बापदेव संघ आपण पाहतोय. यावेळेस मात्र हा डॉट चेंडू आणि औपचारिकता फक्त बाकी असेल. आता इथून समीकरण आपण जर का पाहिले गेला फक्त आणि फक्त 3 चेंडू 2 चेंडू आणि गरज असेल तब्बल 31 धावसंख्येच्या. मात्र इथून एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये कुठे का होईना निराशा दाखवली बॅटिंग करत असताना गोलेबारी टीमनं. पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडू सांगता मात्र पाहावं लागेल लाईन खराब आहे. पंच आम्हाला सांगतील की इथून मात्र अतिरिक्त धाबेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोय. इथून मात्र हा अभ्यंतर चेंडू घोषित केला आपण पाहतोय आणि एका धाबेनं संघाची टोटल धावसंख्या 22 अंकावरती आहे. 2 चेंडू आणि तब्बल 30 धावसंख्येची अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि गरज असेल तब्बल 30 धावसंख्येची एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये आणि पूर्णपणे विजयाच्या समवेत बापदेव 11 बापदेव संघ आपण पाहतोय. अंतिम चेंडू औपचारिकता बाकी फक्त मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि यावेळेस मात्र फटका सजवलाय मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण आणि टिपला जाईल जेल. आणखीन एक विकेटचं पतन आणि आपण पाहतोय सामना जिंकलाय बापदेव 11 बापदेव संघ. अभिनंदन. 8 लाख गोलीबारी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आभार असतील आपण पाहतोय. आणि या सामन्याचा सामनावीर रोशन बसमा ज्याने जबरदस्त अष्टबल भूमिका पार पाडली आपण पाहतोय. तसेच आपण पाहतोय बापदेव टीमचे कॅप्टन आणि गोलीबारी टीमचे कॅप्टन. मात्र तुम्हाला देखील विनंती असेल की मात्र आयोजकाशी संपर्क साधायचा आपण पाहतोय. तसेच रमेशजी भस्मा धामणी गावातील पोलीस पाटील ज्याने षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये लावले होते आपण पाहतोय, ते आमच्याकडे देखील जमा झाले आपण पाहतोय रोशन भस्मासाठी. तर सामना पाहायला मिळेल सारसई आणि भिंगारबिया दोन्ही टीम्सला विनंती असेल बघा स्पीडअप घ्यायचं आपण पाहतोय. ज्या ठिकाणी फलंदाजीला पसंत दिली सारसई टीमला आणि क्षेत्ररक्षण मात्र यावेळेस भिंगार टीमला करायचं आपण पाहतोय. त्वरित मैदानाच्या आतमध्ये मात्र क्षेत्ररक्षण सजवायचं.